स्नेहस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं गुड न्यूज तुम्हाला देतो आहे आणि काही क्षणामध्ये गुड न्यूज 1 ते 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची आणि अपडेट माहिती आपल्याला देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आदिवासी विद्यार्थी जे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे काही आपण एक केसच्या संदर्भात किंवा बिंदूच्या संदर्भात जे बोलतो आहे, जागा कमी आहेत त्या संदर्भातही थोडं अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. लक्षात घ्यायचं आहे, जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. ज्या अपलोड झालेल्या जाहिराती आहेत, तुम्ही त्या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला ती संधी मात्र ती उपलब्ध होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि संधी सर्वात जास्त आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे, कारण बंपर भरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता सांगली जिल्ह्यात ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत, 479 जागा ज्या आहेत, 100% विश्वसनीय माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 479 पदांची जाहिरात पोर्टलवर अपलोड झालेली आहे. सांगलीमध्ये आपल्याला जागा आपल्याला पाहायला मिळतात. 479 जागा अपलोड झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषद झेडपीला 585 जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदला 485 जागा अपलोड झालेल्या आहेत. जे विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील असतील, ज्यांना चांगला स्कोर आहे, 150 अबो आहे, त्यांना मात्र संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जर संधी प्राप्त पाहिजे असेल किंवा तुम्हाला मिळेलच असं जर तुम्हाला वाटत असेल तर 150च्या अबो जर मार्क्स असेल तर नक्कीच तुम्हाला ती संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर रायगडचं सांगितलं मी तुम्हाला 485. काही संस्था ज्या आहेत त्या संस्थांच्या सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. त्या संस्था तुम्हाला जर त्या ठिकाणी जायचं असेल तर नक्कीच ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या संस्थेच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थांच्या 600 जागा अपलोड झालेल्या आहेत विनामुलाखतच्या. नंतर पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन सोसायटी आहे, त्याची 171 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे. भारतीय विद्यापीठाची 179 भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून चालवणाऱ्या जे काही शाळा आहेत त्यांची 119 जागांची त्या ठिकाणी भरती म्हणजे पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या जाहिराती आहेत. रंगदार स्वामी जे आहे विकास मंडळ यांची 69 पदांची जाहिरात हे अपलोड झालेल्या आहेत. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या 62 पदांच्या जागा अपलोड झालेल्या आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या 55 पदांच्या जाहिराती या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांची 36 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे. नंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी 28 पदांची जाहिरात या ठिकाणी अपलोड झालेली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची 28 पदं, नंतर जनता शिक्षण संस्था यांची 27 पदं. अशा पद्धतीने या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत आणि हीच आपल्यासाठी गुड न्यूज होती. आणि हीच या बंपर भरतीतल्या काही ज्या जागा आहेत त्या जागा तुम्हाला अपलोड झाल्या आहेत, मी तुम्हाला ते अपडेट दिलेलं आहे. राहिला मुद्दा आता एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा, की एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की काही प्रमाणात आपलं जे पत्रव्यवहार आहे, निवेदनाचा पत्रव्यवहार असेल, निवेदन असेल, याचं काम बिंदूच्या संदर्भातील आहे आणि नक्कीच त्याला 100% यश येईल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला काम सुरू आहे, आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी जे विद्यार्थी एसटी प्रवर्गात असतील त्या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही ग्रुपला जॉईन झालेले नसाल, जे टेट परीक्षा दिलेली आहे, 1,78,80,000 जे विद्यार्थी आहेत त्यामधील जे एसटी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत यांच्यावरती अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. तो म्हणजे काय, तर बिंदू जो आहे तर बिंदूची जागा हलवल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना 15 जिल्ह्यांमध्ये जागा नाही, 0 जागा आहे. तर त्या विद्यार्थ्यांना एक उत्तम संधी म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण त्यांच्यासाठी न्यायाची हक्काची लढाई लढतो आहे. त्यासाठी कोर्टात जाण्याची सुद्धा आपली तयारी आहे. तर त्याआधी आपण मागासवर्ग कक्ष असो की सरकार असो, शासन असो, या माध्यमातून निवेदन सुरू आहे आणि त्यात संपूर्ण संविधानिक पद्धतीनं जे काही गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे, रिझर्वेशनच्या माध्यमातून जे काही सेवा अधिनियम आहे त्यानुसार आपल्याला बिंदू जो आपला 2 नंबरला होता तो त्या ठिकाणाहून वळवण्यात आलेला आहे किंवा समोर नेण्यात आला, त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. याच्यासाठी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण एकत्र येण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता येतील, तुम्हाला सल्ला देता येईल, तुम्हाला तुमच्याकडे काही माहिती असेल तर ते सुद्धा माहिती तुम्हाला देता येईल. आणि आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे, कारण 15 जिल्ह्यांमध्ये 0 जागा नाहीत म्हणजे हे होऊ शकत नाही. पण ही चुकी कशामुळे आहे तर या बिंदूमुळे आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आपलं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.